पिंपरी चिंचवड शहर के थेर गांव काला खड़क परिसर में यहां रात के समय एक निर्माणाधीन 3 मंजिला इमारत अचानक झुक गई, जिससे हड़कंप मच गया। स्थानीय नागरिकों ने आशंका जताई है कि निर्माणाधीन ये इमारत कभी भी गिर सकती है। नागरिक, पुलिस और फायर ब्रिगेड मौके पर पहुंची। इमारत का निर्माण वाय शैली में किया गया है। ये इमारत 2 खंभों पर बनी है, इसलिए कहा जाता है कि वो झुकी हुई है। थेर गांव इलाके में निर्माणाधीन एक इमारत ने अपनी जगह छोड़ दी, इससे इमारत झुक गई। ये घटना मंगलवार रात करीब 10 बजे की है। इमारत को फिलहाल पोकलान मशीनों और जेसीबी मशीनों के सहारे जमीन दोज किया जा रहा है। पता चला है कि जिस इमारत पर खतरा पैदा हुआ है, उसे पिंपरी चिंचवड पालिका के भवन निर्माण विभाग ने अनुमति दी थी। ऐसी जानकारी शहर अभियंता मकरंद निकम ने दी। लेकिन जिस तरह से बिल्डर ने बेहद कम जगहों में ये 3 मंजिला इमारत बनाई है, क्या वो वाकई आधिकारिक है और क्या इमारत का निर्माण वास्तव में सुरक्षित है? इस मौके पर ऐसे सवाल उठाए जा रहे हैं। या इमारतीला परवानगी देण्यात आलेली आहे, परंतु ही इमारत टिल्ट होत असल्याचं रात्री निदर्शनास आलं आणि त्यामुळे ही इमारत धोकादायक झाल्यामुळे आता आम्ही ती पाडण्याची तयारी करतोय आणि थोड्या वेळात आम्ही ती पाडून टाकणार। तसं अनुज्ञेय आहे, UDCPR जे आलेलं आहे त्याच्यामध्ये छोट्या प्लॉटवर सुद्धा इतकं बांधकाम अनुज्ञेय केलेलं आहे। ओके, या प्रकरणात आता इतर लोकांच्या जीवाला देखील धोका उद्भवू शकतो। नेमकं पालिकेकडून काय कारवाई करण्यात येत आहे, कधीपर्यंत ही इमारत पाडण्यात येईल आणि संबंधितांविरोधात निकृष्ट काम केल्याच्या कारणामुळे गुन्हा दाखल करण्यात येईल? यस, ते पण आम्ही करणार आहे। रात्री पोलीस स्टेशनला कॉल आलेला होता। दुर्गा कॉलनी नंबर 2 या ठिकाणी रोडला लागून असलेले बिल्डिंग पडायच्या स्थितीमध्ये ती झुकलेली आहे, झुकत आहे म्हणून त्या कॉलवरूनच त्वरित आमचे रात्रीचे SHO, आम्ही स्वतः आमचे ACP आणि DCP सर या ठिकाणी व्हिजिट केली। त्या ठिकाणी परिस्थिती पाहिली असता पाठीमागील जी बिल्डिंग होती तिला चिटकून ही बिल्डिंग, नवीन बिल्डिंग बांधकाम चालू होतं। 3 माळ्यापर्यंत बांधकाम झालेलं आहे। ही बिल्डिंग सुनील डोहळे यांची आहे। ती बिल्डिंगमध्ये, दोन्ही बिल्डिंगमध्ये एक 4 इंचाचा देग पडलेली दिसत होती। त्या दृष्टिकोनातून ती पडू नये आणि वित्त हानी होऊ नये किंवा एखादी जीवितहानी होऊ नये म्हणून आपण त्वरित फायर ब्रिगेड, आपत्ती व्यवस्थापन, बाकी संबंधित डिपार्टमेंटचे PCMCचे अधिकारी वगैरे यांना याबद्दल माहिती देण्यात आली। त्यामध्ये सर्व अधिकारी या ठिकाणी रात्री भेटी दिलेले आहेत। रात्रीपासून त्यांचं सदरची बिल्डिंग पाडण्यासाठीची त्यांची यंत्रणा कामाला लागलेली आहे। या ठिकाणी रोड असल्यामुळे, बिल्डिंगला लागून रोड असल्यामुळे एखादी जीवितहानी होऊ नये या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूने आम्ही रोड बंद केलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये त्यांचं सदरची बिल्डिंग बांधकाम पाडण्याची व्यवस्था करणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।